तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोल्हेवाड्याचा नाखवा, कृपाळ भंडारी आणि नागेश भंडारी. तर गाईज, आजचा विषय असा आहे की मी 25-26 दिवसातून कॉलेजला चाललो आहे. कॉलेज चालू झाल्यापासून मी एकदम कॉलेजला गेलो नाही, कारण माझ्या डोक्यांवर जखम होती ना, ती खूप ओली होती, त्याच्यामुळे पॅन्ट नव्हती घालू भेटत. मग असं हाफ पॅन्टवर गेल्यावर मना घेणार नाही आतमध्ये, म्हणून मी आज चालले. ती पण आहे जखम, तरी घातले कशी पॅन्ट फारून फारून. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. काय जे पवन बिवून आले म्हणा घ्यायला, पण गाडी बसायला भेटला तर बरा. पण बसन कसा अरे, त्यांनी बलजबरी पक्की केली. सरळ चल, बस 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 ना, बस लास्ट. गाईचे कुत्र्यांची गांगल. पण सध्या आम्ही पोहोचले. हो माणसं कसं बसल्या, सध्या पोहोचले आम्ही गांधारच्या ब्रिजवर, अजून नाही पोहोचलो. पण मैदान क्रिकेटचा आखा गौतम भरले. काही आलो कॉलेजला फायनली. वर्गावर नाही माहीत, पण माझ्या बरोबरीला आत्यानं तरी माहिती आहे. त्या तरी बरं आहे, मी पहिल्यांदा झाले ना, म्हणून तो विषय आहे एक. तर चला डायरेक्ट वर्गात जाऊन भेटू मस्त. तर काहीच फायनली कॉलेजमध्ये आल्या, लेक्चरला बसल्या. जरा अभ्यास बिभ्यास करता काही स्टडी. ती मॅडम दिसतं का मस्त. तर काही मस्त लेक्चर केलं. आणि आता शिफ्ट दादाचा कॉल आलेला, तर दादा म्हणतो बोलता आपल्याला लालचौकीला जायचं आहे. तर चला काही जाऊया तिकडे. तर गाईज आता दादा मिळालेला आहे आम्हाला. मी थांबलेलो होतो कॉलेजच्या बाहेर आणि दादा आला घ्यायला. तर आता दादासोबत मी चाललो आहे, गाडीमध्ये बसले सुद्धा. गुड मॉर्निंग मित्रांनो, कंटिन्यू राहा. आजचा जरा युनिक होणार आहे थोडा ब्लॉग आपला. बघूया आता पुढे काय होतं. आता फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत सिक्रेट प्लॅनवर. द्या पाहू शकता तुम्ही, दिनेश आर्ट्स कल्याण आग्रवाडी येथे. हे आपले आर्टिस्ट आहेत, दिनेश भाऊ, दिनेश धुमाल भाऊ. हे पूर्ण म्हणजे कुठला पण चित्र असो किंवा कुठलाही नाव असो, तो एकदम चांगल्या अशा सुबक कलाकृतीमध्ये हे करत असतात. आणि मी देखील आर्टिस्ट आहे आणि मला पारख आहे कलाकृतीची. आणि तुम्ही बघू शकता आता पुढे काय करतात ते. गाईज आता पाहू शकता तुम्ही, बघू शकता काम चालू आहे भावाचा. 10 मिनिटात असं जोरात तेवढ्याच भागात का डोंगर जे नव्हतं ना, तेवढ्याच भागात फक्त पाणी पडत होतं. पुढं पाणीच नाही, पाणी एवढंच अंगावर पडतो. पुढं तर पाण्याचा एक थेंब नाही. तिथं आला ना भगवानच्या पुढे केस करता ना, पण यायला कर्जतला पाणी नाही, खोकलीचं पाणी, कर्जतला पाणी नाही, खोकला पाणी नाही. ते तेवढ्या भागात आहे. 5 मिनिट फार लागलं. आता उलटा पांढरा होता ना, आज झाला रक्षाबंधन झाल्या उलटा पांढरा केव्हा आला ते गेला. आता आला गेला आता नाही लावलं. जमिनी लावल्या, काही काहींच्या जमिनी सगळ्या फुकडलेल्या आहेत. पाणी तर गाईज फायनली झालेलं आहे आणि ती लावीत लावलेलं आहे नाव. खाली युट्यूबचं नाव आहे का, युट्यूबचं चॅनलचं नाव बस ना. व्यवस्थित लावू, वाकडी करून लावू. आपण आलो काहीच फायनली झालेलं आहे नाव बिव टाकून. आणि हे बघा नाव, ही पुढची बाजू आहे आणि मागची बाजू सुद्धा दाखवली तुम्हाला कसे लावले ते. थँक्यू दिनेश भाऊ, आपल्याला चांगल्या पद्धतीचा असा नाव आपल्या टाकल्याबद्दल आणि चांगली कलाकुसरी केल्याबद्दल धन्यवाद. काहीच आमच्या लई दिवसापासून म्हणत होता की आपलाही चॅनल आपल्या गाडीवर असो, पण आता आम्ही पूर्ण केलेली आहे इच्छा आमची मनाची. आता तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट करा, बस एवढीच एक इच्छा आहे.
आता आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आता आमचे अजून एक वेगळे हे आहे ते म्हणजे मच्छी घेण्यासाठी चाललो आम्ही. म्हणजे आज कसं मच्छी लागणारच ना, थोडीशी घ्यायला चालू. चला जाऊ तिकडे, काय भेटू डायरेक्ट तिकडे आता. तर काही पोहोचलो आहे मच्छी घ्यायला आणि दादानी मच्छी सुद्धा घेत लावलेली आहे. हे बघा भैया लोकांची मच्छी आहे, भैया लोकांची. पापलेट दाखवायला लावले. पहिलं कारण तर पापलेट आहे. तर काही फायनली झालेली आहे मच्छी घेऊन. एवढीच मच्छी घ्यायची आहे कारण आधी मच्छी ती मुंबईवरून आणलेली आहे सकाळी आणि संध्याकाळीसाठी चालवलेली आहे. तर काही पॅकिंग करीत लावलेली आहे मच्छीची. मच्छी बिच्छी घेऊन झालेली आहे आणि आम्ही आता निघलोय घरी. तर दादा आम्हाला कॉलेज जवळ सोडणार कारण आमची गाडी आहे तिथे आणि दादा गाडीवर जाणार, आम्ही जाणार गाडीवर. तर चला घरी आता जातो, मस्त आराम करतो थोडा. आणि संध्याकाळी पण भावाचा बर्थडे आहे, तो पण तुम्हाला व्हिडिओ यामध्ये दिसेल. शूट होणार नक्की त्याची पण. होणार. नाग्या बाईचा बर्थडे आहे डायरेक्ट. नाग्या बाईचा बर्थडे आहे. तर बाईला नाव काय रे? मोरया बैलाचे मालक नागेश भंडारी. भंडारी यांच्या समोर का. तर काही इथं आलो ना तर कधी पण आम्हाला ट्रॉफिक भेटतेच. काय आहे काय माहिती आहे, ब्रिजचा काहीच समजत नाही. तर कधी पण ट्रॉफिक भेटतं आणि खड्डे पण एवढे पडल्यात ना. हे बघा ट्रॉफिक ना खड्डे, जाम 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 तबलीग होते या ब्रिजवर. फोन आलते शूट करता वेळी काही समजत नाही काय करावं ना काय नाही. जो ब्रिजला खड्डा भरले आणि न्यूजवाले पण आले आहेत आणि पोलीस सुद्धा आहेत. भरपूर असे खड्डे इथे पडलेले आहेत. आता आम्ही पोहोचलो आहे कॉलेज जाऊन आणि कॉलेज जाऊन आम्हाला दादा सोडणार आहे आणि आम्ही आता उतरतोय. तर दादा जाईल गाडीमध्ये आणि आम्ही गाडी घेऊन जाणार आहे घरी. तर चला डायरेक्ट घरी भेटू. मस्त कंटिन्यू राहा. हां तर गाडी भेटू डायरेक्ट. चला फायनली घरी आलेलो आहे मस्त. आणि आमच्या दोघांचा आता प्लॅन सुद्धा चेंज झालेला आहे. आम्ही आता चाललोय शूट करायला. आता नारळी पौर्णिमा आहे ना, त्याचं थोडं शूट होणार कारण नारळी पौर्णिमा म्हणजे आमचा पहिल्यांचा सण, त्याच्यामुळे थोडी शूट करायला जायला लागेलच नक्की. चला मग तिकडे जेवण करून झाल्यावर मस्त जावं आपण तिकडे. कंटिन्यू राहा नक्की ब्लॉगमध्ये, अजून मजा येणार ब्लॉग बघायला. चला जाऊया जेवण करून मस्त वेगळी. तर काहीच मस्त जेवण बिवून झालेलं आहे आणि मस्त जेवण केलं आज. तर आता आम्ही चाललोय शूटला. तर जाऊया तिकडे आणि माझ्यासोबत आहेत हर्षद दादा आणि यश, कुशल आणि युगन आणि दादा. तर चला आता जाऊया डायरेक्ट शूटला. तर तिकडे गेल्यावर भेटतोय. लोकेशन आता सांगू शकत नाही, डायरेक्ट लोकेशन गेल्यावर जागेवर तर दाखवतो डायरेक्ट लोकेशन, मग सांगतो तुम्हाला. चला काहीच जाऊया गाडीमध्ये बसूया. तर काहीच फायनली पोहोचलेलं आहे लोकेशनवर. शूटसुद्धा मस्त झालेला आहे आणि पाणीसुद्धा आलेलं आहे. तर आम्ही आता धावत आलो, त्याच्यामुळे तिथे काही दाखवत आलं नाही शूट झालेलं त्याच्यामुळे. आणि हे बघा, तर चला आता खूप सारं पाणी आले आणि मी गाडीमध्ये बसतोय. तर चला डायरेक्ट आता दादा जाणार आहे बड्डेला. तर तिकडे जाईल दादा आणि मी नाही जाणार, मी घरीच राहणार आहे. नागेश शेटचा बर्थडे आहे बोलू. नागेश शेटचा बड्डे आहे, मोरया बैलाचा मालक नागेश शेट भंडारी. तर चला आता जाऊया घरी, जाऊया आधी, मग दादा तिकडनं घरी गेल्यावर तिकडे जाणार. गाईज आता चालू आहे घरी. आता बघतो तर मामा आलेले आहेत आटालीवरून. मामा आले आटाली कोलीवाड्यावरून. तर आता त्यांची सोयपाणी करतो आणि लगेच नागेश शेटचा बड्डे आहे, त्या बड्डे सेलिब्रेट करायचा आम्हाला. तो तिकडे जायला लागेल डबल. गाईज आताच मामाची सोय वगैरे सर्व केलेली आहे आणि मामा देखील आटाली कोलीवाड्याला परत गेला आणि आता मी निघतो नागेश शेटच्या बड्डेला. चला तर मग. आज आमच्या भावाचा बड्डे आहे. तर तो आमचा गावदेव कला सरगमचा उत्कृष्ट असा सॅक्सफोनर आहे आणि तुम्ही बघू शकता आज त्याचा वाढदिवस आहे आणि पूर्ण आम्ही मेंबर्स, ब्रास बँडचे मेंबर्स पूर्ण जमलेलो आहोत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू,
तर काही दादा आताशीच आला बड्डेवरून आणि मी झोपलेलो होतो, तर दादानी मला उठवलं, बोलतो उठ आपल्याला, बोलतो ब्लॉग इन करायचा आहे. तर मी उठलो ब्लॉग इन करण्यासाठी. खूप मजा केली, खूप धमाल केली नागेशच्या बड्डेला. आणि आता झालो, सर्व पोरं होती, तरी पण 2-4 पोरं म्हणजे कमी होती जरा, पण चांगल्या पद्धतीचा असा बड्डे साजरा केला. तर काही तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. आणि आमच्या मेहनतीला नक्कीच दाद द्या तुम्ही, कारण आम्ही कुठल्या कुठल्या लोकेशनला जातो शूट करायला, तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण आम्हाला थोडंफार काहीतरी करून दाखवायचं आहे या कोळीवाड्यामध्ये, म्हणून जरा आम्हाला सपोर्ट करा. तर चला काही हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी ब्लॉग इन करतोय. बाय बाय गाईज.